नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चंद्रयान 2 बद्दल आपण माहिती पाहिलेली आहे आणि या महिन्यात म्हणजे 2023च्या जुलै महिन्यात इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अत्यंत अभिमानाने एक नवीन मोहीम लॉन्च करायला जाते आणि ज्या मोहिमेचं नाव आहे चंद्रयान 3. ओके, आपण चंद्रावरती अजून एकदा जाण्याचा यशस्वी प्रयत्न इस्रोच्या माध्यमातून करणार आहोत आणि त्याच मोहिमेबद्दल माहिती देणारं एक ब्राउचर इस्रोने रिलीज केले आणि ते ब्राउचर जे आहे तर ते तुमच्या स्क्रीनवरती दिसते. तर त्याच्याबद्दलची माहिती लँडर, रोवर, पेलोड किंवा जे लॉन्च व्हेइकल आहे हे LVM-3M4 हे लॉन्च व्हेइकलचं नाव आहे आणि हे तुम्हाला दिसते लॉन्च व्हेइकल. याची खाली माहिती मी तुम्हाला व्यवस्थितपणे देईनच. तर हे इस्रोचं चंद्रावरचं तिसरं मिशन आहे. दुसरं मिशन थोड्या कारणामुळे ते अनसक्सेसफुल ठरलं होतं. आय होप फिंगर क्रॉस तर तिसरं मिशन भारताचं चंद्रयान 3 नक्कीच सक्सेसफुल ठरेल आणि ज्या काही गोष्टी इस्रोने या मिशनच्या माध्यमातून मांडलेल्या असतील तर त्या यशस्वी होवोत अशी सर्व भारतीयांकडून आपण प्रार्थना करूया आणि इस्रोला पुन्हा एकदा शुभेच्छा. बघा, इस्रो ही जगातली अशी एकमेव ऑर्गनायझेशन आहे की जी कमी बजेटमध्ये अशा मोठ्या इव्हेंट्स ज्या आहेत किंवा मोठ्या मिशन्स ज्या आहेत तर त्या लॉन्च करत असतं. नासा असेल, रशियाच्या मोठमोठ्या ऑर्गनायझेशन असतील, जपानच्या ऑर्गनायझेशन असतील की ज्या खूप पैसे लावतात आणि त्या ऑर्गनायझेशनना त्याच्यात जर का अयशस्वीता प्राप्त झाली तर तो खूप मोठा आणि ह्यूज लॉस असतो. इस्रोचं जे बजेट आहे तर ते इस्रोचं बजेट कमी असतं आणि कमी बजेटमध्ये इस्रो खूप मोठे मोठे माइलस्टोन क्रॅक करत असतं. त्याच्यामुळं इस्रोचं आणि त्या पूर्ण टीमचं अभिनंदन करणं हे आपल्या भारतीयांचं परम कर्तव्य किंवा आद्य कर्तव्य आहे असं मी म्हणेन. आता हा व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्ही एक काम करायचं आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन दॅट इज इस्रो गूगल करा आणि इस्रोची स्थापना कधी झाली, सध्या प्रमुख कोण आहेत, कुठं कुठं याची वेगवेगळी सेंटर्स आहेत, इस्रो नक्की काय करतं, कोणी स्थापन केली, कधी झालं, कसं काम करतं, तर याची माहिती तुम्ही गूगलवरून सर्च करून ठेवायची आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. इस्रोच्या स्थापनेवरती ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. इस्रोच्या लॉंग फॉर्मवरती प्रश्न विचारलेला आहे. इस्रो काय काम करतं याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. 4 प्रश्न ऑलरेडी याच्यावरती विचारून झालेले आहेत. आता दुसरा एक प्रश्न तुम्हाला सांगतो, जोड्यालावाला एक प्रश्न विचारलेला आहे. इस्रोच्या अंडर जे वेगवेगळे सेंटर्स येतात, उदाहरणार्थ ऑब्झर्वेशन सेंटर्स आहे, लॉन्चिंग स्टेशन आहे, तर वेगवेगळ्या शहरात ही लॉन्चिंग स्टेशन किंवा ऑब्झर्वेशन स्टेशन आहेत की जी मुख्यत्वे करून दक्षिण भारतात स्थित आहेत. तर हा जोड्यालावाला प्रश्न विचारला होता. तर ती सगळी वेगवेगळी माहिती तुम्ही पाहून घ्यायची आहे. ऑलरेडी इस्रोबद्दलचा एक व्हिडिओ आपल्याच VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. इस्रो बाय VJC स्टडी असं जर का सर्च केलं तर तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. मग तुम्हाला गूगल करायचा तुमचा त्रास वाचेल. परंतु तो व्हिडिओ जरा मागच्या वर्षीचा आहे, कारण मागच्या वर्षी आपण म्हणजे मागच्या वर्षी चंद्रयान 2 म्हणजे मागचा जो व्हिडिओ आपला चंद्रयान 2चा होता तर त्याच्या अनुषंगाने मी इस्रोचा व्हिडिओ बनवला होता. तर तो जरा थोडासा अपडेटेड नसेल तर तुम्ही अपडेटेड माहिती गूगलवरून मिळवून घ्यायची आहे. मून मिशन चंद्रयान 3 लॉन्च अँड सक्सेसफुली एंटर्ड बाय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन दॅट इज इस्रो. चला पाहूया नक्की या मोहिमेचं महत्त्व काय आहे. लँडर रोव्हरची माहिती बघा. LVM-3 म्हणजे लॉन्च व्हेइकल M3M4 हे लॉन्च व्हेइकल आहे की जो सगळा डाटा आहे तर तो पृथ्वीवरून चंद्राच्या कक्षेपर्यंत पोहोचवणार आहे. तर त्याचं नाव आहे आणि चंद्रयान 3 मिशन हे तुम्हाला माहितीच आहे. हे जी थोडी जी इन्फॉर्मेशन आहे तर ती इंग्लिशमध्ये आहे. तुम्ही म्हणाले इंग्लिशमध्ये आम्ही कसं वाचणार. आता प्रत्येकच गोष्ट मराठीत जर काय अवेलेबल करून द्यायची असेल तर कुठून आणणार. म्हणजे काही गोष्टी जर का ॲज इट इज इंग्लिशमध्ये पुट फॉरवर्ड केल्या, हँडओव्हर केल्या तर त्यात थोडंसं जरा चांगलं वाटतं. तर हे बघा, हे तिसरं आहे. भारताचं कितवं मिशन आहे? तिसरं. हे तुम्हाला दिसते नावातच तिसरं आहे आणि हे 4th ऑपरेशनल म्हणजे हे जे LV लॉन्च व्हेइकल आहे M4 म्हणजे हे लॉन्च व्हेइकलचं नाव आहे M4 ऑफ LVM-3 लॉन्चर. याचं हे चौथी काय म्हणायचं त्याला आपण चौथी मोहीम असेल की जे चौथ्यांदा पृथ्वीवरून काय टेक ऑफ करणार आहे आणि जे सगळं आहे तर ते पार पाडणार आहे. ओके. ॲडिशनली द डिप्लॉयमेंट ऑफ रोवर अँड HC2 सायंटिफिक एक्सपेरिमेंट विल येस हे काय एवढं महत्त्वाचं नाही. लँडर रोवरची माहिती त्यांनी खाली दिली आहे. बघा, ह्या लॉन्च व्हेइकलची चौथी मोहीम आहे आणि इस्रोची ही तिसरी चंद्रयान मोहीम आहे. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. लॉन्चरचं नाव काय आहे तर M4 हे लक्षात ठेवा. M4 आणि चौथीच मोहीम आणि भारताची तिसरी चंद्रयान मोहीम. हे कक्षेबद्दल थोडीशी माहिती दिली आहे. काय बघा, इंटिग्रेटेड मॉड्यूल फेज कशा असेल, इंजेक्शन ऑर्बिट असेल, लुनार ट्रान्सपोर्ट ट्रॅजेक्टरी असेल आणि हे इकडं असं ही पृथ्वी आहे इकडून लॉन्च होईल आणि इकडं असं चंद्रावरती जाईल आणि मग ते ही अशी बाहेरची मग हे ॲक्च्युअल चंद्रावरती लँड करेल आणि जे काय म्हणतो आपण त्याला हे बघा
100 किलोमीटर सर्क्युलर लुनार ऑर्बिट ही ऑर्बिट आहे आणि त्याचं ते काय म्हणतो त्याला फिरेल आणि ते ॲक्च्युअल चंद्रावरती लँडर रोवरच्या माध्यमातून लँड होईल आणि मग तिथं जे एक्सपेरिमेंट असतील की जे ज्याला ज्या कमांड दिल्या जातील त्याचा कमांड तिथं पूर्ण केल्या जातील. पृथ्वीवरून हे असं चंद्रावरती तुम्हाला गेलेलं दिसेल. इकडून इंजेक्शन ऑर्बिट आहे. ओके, आलं लक्षात. हे थोडक्यात माहिती तुम्हाला हे असं सगळं ते लॉन्च होणार आहे. याच्यानंतर मिशन सिक्वेन्स कसा असेल म्हणजे कसं 3 फेजमध्ये हे मिशन सिक्वेन्स असेल. आता बघा वन बाय मी तुम्हाला सांगतो. पहिली फेज असेल की जी पृथ्वीवरती असेल. बघा पहिली फेज अर्थ सेंट्रिक फेज आहे. त्याच्यामध्ये प्री लॉन्च फेज आहे, लॉन्च अँड असेंट फेज आहे, अर्थ बाउंड मोनोयुअर फेज आहे. दुसरी जो फेज आहे तर ती लुनार ट्रान्सफर फेज आहे. ट्रान्सफर ट्रॅजेक्टरी फेज आहे. म्हणजे मी तुम्हाला वरती जे दाखवलं की जो काय म्हणतो त्याला आपण हे जे आपण याला काय म्हणू थोडक्यात लॉन्चर जे आहे, लॉन्च व्हेकल जे आहे तर ती पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या कक्षेमध्ये ते जाणार आहे. तर याची ही काय म्हणतो आपण त्याला ही दुसरी कक्षा असेल किंवा दुसरी फेज असेल आणि तिसरी फेज आहे ॲक्च्युअल चंद्रावरची. तर तिथं ते काय काय काम करणार आहे तुम्हाला दिसतं. तिसऱ्या फेज म्हणजे सगळ्यात महत्त्वाची फेज कोणती असते. पहिली फेज लॉन्च म्हणजे लॉन्च पृथ्वीवरून जे असते लॉन्च होईल. जर का तिथं मोसम तुम्हाला माहिती आहे की मागची जी चंद्रयान मोहीम होती 2 तर बऱ्याच वेळेला तिला डिले झाला होता. म्हणजे काही वेळेला ते हवामान काही वेळेला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपण म्हणतो की उडवा हे एवढं उडवणं सोपं नाही आहे. जाऊ द्या. ओके, आलं लक्षात. म्हणजे तिथं वेदर ॲटमॉस्फिअर बऱ्याचशा गोष्टी कन्सिडर केल्या जातात किंवा काय म्हणू आपण त्याला म्हणजे काही वेळेला फ्युएलचा प्रॉब्लेम असतो, काही वेळेला लॉन्च व्हेकलचा प्रॉब्लेम असतो, काही वेळेला वेदरचा प्रॉब्लेम असतो. बऱ्याचशा गोष्टी कन्सिडर करून मग ते लॉन्च केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची फेज कोणती असते की तिसरी फेज की ज्या वेळेला ॲक्च्युअल चंद्रावरती ते जाईल तर तिथं जर का कोणत्या तरी काही टेक्निकल प्रॉब्लेम आले, एखादं रोवर लँडरमध्ये काय प्रॉब्लेम झाला तर ते थोडंसं म्हणजे हेक्टिकच आहे ना. त्याच्यामुळं या 3 फेजमध्ये हे काम करणार आहे. आणि तिसरी जी महत्त्वाची फेज आहे तर ती तिसरी महत्त्वाची फेज आहे मून सेंट्रिक फेज. त्याच्यामध्ये लुनार ऑर्बिट इन्सर्शन फेज असेल. चौथी त्याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये ह्या 7-8 फेज आहेत आणि म्हणजे किती ही 3 तर याच्यामध्ये ह्या 7 फेज आहेत. आणि चंद्रावरती गेल्यानंतर ॲक्च्युअल तर हे जे यान असेल हे किंवा हे जे टेक्निकल ज्या गोष्टी असतील तर त्या 7 फेजमध्ये पार पडणार आहेत. मून बाउंड मॅनओव्हर फेज आहे. याच्यानंतर PM अँड लुनार मॉड्यूल सेपरेशन आहे. डीबूस्ट फेज आहे. प्री लँडिंग फेज आहे. लँडिंग फेज आहे. बघा लँडिंगच्या 2 फेज आहेत. लँडिंग म्हणजे काय की तिकडं आपण काय म्हणू त्याला लँड करायचं म्हणजे तिथं ते उतरवायचं आहे रोवर आणि लँडर. तर त्याच्या 2 फेज आहेत. कुठली प्री लँडिंग फेज आहे आणि ॲक्च्युअल लँडिंग फेज आहे. नॉर्मल फेज फॉर लँडर अँड रोवर. मागच्या वर्षी बघा लँडर आणि रोव्हरला वेगवेगळी नावं दिली होती. आता या PDF तर त्यांनी लँडर आणि रोव्हरला कोणतंही नाव दिलेलं नाही. मे बी ते नंतर देऊ शकतात किंवा दिलंही असेल पण ही ॲक्च्युअल इस्रोच्या ऑफिशियल वेबसाईटवरची PDF आहे. त्याच्यामुळे त्यांनी इथं तरी लँडर आणि रोव्हरला अजून तरी कोणतं नाव दिलेलं नाही. मागच्या वर्षी लँडर आणि रोव्हरला नाव दिलं होतं. तर कोणाच्या लक्षात असेल लँडर आणि रोव्हरला काय नाव दिलं तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. ओके, त्याच्यानंतर जी महत्त्वाची फेज आहे मून सेंट्रिक नॉर्मल ऑर्बिट फेज 100 किलोमीटर सर्क्युलर ऑर्बिट असेल ते फॉर प्रपोल्शन मॉडेल. आणि ही जी शेवटची फेज आहे तर ती शेवटची फेज ॲक्च्युअल सक्सेसफुली लँडिंग होईल आणि मग तिथं एक्सपेरिमेंटला सुरुवात होईल. तर हे 7 फेजमध्ये चंद्रावरती ते काम केलं जाणार आहे. आलं लक्षात. अशा एकूण 10 फेजमध्ये काय म्हणू आपण त्याला ही मोहीम फत्ते होणार आहे आणि होणारच आहे यावेळेला. ओके, नो डाऊट अबाउट दॅट. इस्रोला कमी लेखायचं नाही कारण ते भारतीय एक स्पेस ऑर्गनायझेशन आहे. बघा आता ही जी आहे तर ते प्रॉप्युलेशन मॉड्यूल कसं असेल तर हे कसं ते लॉन्च करणार वगैरे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. हे वाचून घ्या. याच्याबद्दल काही प्रश्न MPSC विचारणार नाही. परंतु तुम्ही इंजेक्शन म्हणजे ते इंजेक्शन नाही की इंजेक्ट केलं जातं. म्हणजे सपोज आता पृथ्वीवरच्या ऑर्बिट असतील त्या ठराविक ऑर्बिटमधून बाहेर पडण्यासाठी किंवा चंद्राच्या ऑर्बिटमध्ये एंटर करण्यासाठी जे फ्युएल त्याला इंजेक्ट केलं जातं त्याला इंजेक्शन म्हणायचं. आणि त्या फ्युएल इंजेक्शनच्या माध्यमातून पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या कक्षामध्ये एंटर केलं जातं. तर या सगळ्या गोष्टी तिथं घडत असतात. बघा आता काही पॅरामीटर दिलेले आहेत त्यांनी. पॅरामीटर आणि स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये लुनार पोलार ऑर्बिट आहे फ्रॉम 170 ते ही कक्षा आहे. हे याच्यावरती तुम्हाला प्रश्न म्हणजे हे आपल्याला माहितीच आहे काही जॉग्राफीचं आहे. मिशन लाईफ किती आहे बघा 3 ते 6 महिन्याचा पिरियड आहे. स्ट्रक्चर काय असेल मॉडिफाईड व्हर्जन ऑफ I3K. ड्राय मास काय असेल वजन किती असेल बघा 448.62 किलोग्राम इन्क्लुडिंग प्रेज्युरंट. त्याच्यानंतर प्रोपेलंट मास किती असेल म्हणजे इंधन किती असेल त्याच्यामध्ये 1696.39 किलोग्राम. टोटल प्रोपेलंट मास किती असेल 2145.1. पॉवर जनरेशन किती आहे 738 म्हणजे जी पॉवर लागेल तर ती 738 वॅट एवढी खतरनाकवाली पॉवर तिकडे निर्माण केली जाणार आहे. कम्युनिकेशन बँड म्हणजे जे पृथ्वी आणि ॲक्च्युअल चंद्रावरचे जे कम्युनिकेशन असेल तर S बँड ट्रान्सपॉन्डर म्हणजे TTC विथ ISDN वापरला जाईल.
ॲटिट्यूड्स सेन्सर्स काय असतील, CASS IRAP मायक्रोस्टार सेन्सर असेल, हे खाली मी तुम्हाला सांगतो व्यवस्थितपणे. प्रॉप्युलेशन सिस्टीम कशी असेल, बाय प्रॉप्युलंट प्रॉप्युलेशन सिस्टीम आहे, म्हणजे 2 प्रकारच्या प्रॉप्युलेशन सिस्टीम त्यांनी तिकडं वापरलेल्या आहे. ती थोडक्यात माहिती तुम्हाला दिलेली आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, मास किती आहे, वजन किती होतं, टोटल मास किती आहे, पॉवर जनरेशनचा कार्यक्रम काय आहे, कम्युनिकेशन किंवा संवाद सिस्टीम किंवा काय म्हणतो आपण त्याला संप्रेषण शुद्ध मराठीत, तर ते कशा प्रकारे एस बँड ट्रान्सपॉन्डर तिकडे वापरला जाणार आहे. ओके, आलं लक्षात, समजलं. याच्यानंतर पुढे जाऊया महत्त्वाची माहिती, लँडर आणि रोवर. हे अत्यंत 2 महत्त्वाची यंत्र आपण म्हणू त्याला, की जे तिथं ॲक्च्युअल काम करणार आहे, एक लँड करणार आहे, एक रो करणार आहे, आणि ह्या दोन्हीच्या माध्यमातून ॲक्च्युअल तिथं चंद्राचं परीक्षण केलं जाणार आहे, चंद्रावरती वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले जाणार आहेत. ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सर्वप्रथम आपण लँडरची माहिती पाहूया. हे तुमचं लँडर आहे. याचं मिशन लाईफ किती आहे, 1 लुनार डे, आणि तो 1 लुनार डे किती आहे, तर 14 अर्थ डे, म्हणजे 1 लुनार डे म्हणजे 14 अर्थ डे, म्हणजे 14 पृथ्वीचे दिवस तिकडे ते हे करणार आहे. त्याचं मास वजन जे आहे इन्क्लुडिंग रोवर, तर ते 1749.86 किलोग्राम असेल. त्याला पॉवर जे असेल ते 738 वॅट विंटर सोलर सिस्टीज आहे. त्याच्यावरती 3 पेलोड असतील. डायमेन्शन्स बघा त्याचं किती आहे, छोटं. कम्युनिकेशन ते तुम्हाला सांगितलं, आणि लँडिंग साईट हा काय म्हणतात त्याला आपण, लँडिंग साईट दिलेली आहे, ते कुठं चंद्रावरती लँड करणार आहे. हे झालं लँडर. रोवर बघा, रोवरचं मिशन लाईफ आहे 1 लुनार डे, मास वजन आहे फक्त 26 किलोग्राम सॉरी, पॉवर आहे 50 वॅट, पेलोड्स त्याच्यावरती 2 असतील. कम्युनिकेशन हे जे आहे तर हे लँडरला कम्युनिकेट करेल, आणि लँडर मग इकडे कम्युनिकेट करेल, आणि डायमेन्शन जे आहे तर हे तुम्हाला इथं दिलेलं दिसतंय. मिशनचा लाईफ, लँडरची मिशन लाईफ किती आहे आणि रोवरची मिशन लाईफ किती आहे, थोडं लक्षात ठेवा. ओके, म्हणजे दोघांचे जवळजवळ सेमच मिशन लाईफ आहे. लँडर आणि रोवरबद्दल माहिती झालेली आहे. बघा, लँडरवरती काही पेलोड्स आहेत, काही घटक बसवलेले आहेत, तर ते कोणते कोणते आहेत. पहिलं आहे RAMBHA, रंभा LP. त्याला काय म्हणतो आपण, लँग्युमिनर प्रोब, टू मेजर द नियर सरफेस प्लाझ्मा आयन्स अँड इलेक्ट्रॉन्स डेन्सिटी अँड इट्स चेंजेस विथ टाईम. म्हणजे तिकडे आयन्स आणि इलेक्ट्रॉन्स जर असतील तर त्यांची डेन्सिटी आणि चेंजिंग टाईम, तर हे रंभा LP ते मेजर करणार आहे. STE म्हणजे चंद्रात सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट करण्यासाठी हे डिव्हाइस वापरलं जाईल. ILSA इन्स्ट्रुमेंट फॉर लुनार सिस्मिक ॲक्टिव्हिटी, म्हणजे लुनारवरती म्हणजे चंद्रावरती जर का काही भूकंपाशी रिलेटेड काही ॲक्टिव्हिटीज होत असतील तर हे ILSA नावाचं डिव्हाइस मेजर करणार आहे. तर ही लँडरवरती असणारी डिव्हाइसेस आहेत. आता रोवरवरती 2 डिव्हाइस आहेत. पहिलं डिव्हाइस जे आहे, किंवा पहिला आपण डिव्हाइसेस म्हणून त्याला, APXS अल्फा पार्टिकल एक्सरे स्पेक्ट्रोमीटर, म्हणजे एक्सरे अल्फा पार्टिकल जर का असतील एक्सरेचे तर ते मेजर करण्यासाठी APX आहे. टू डिराईव्ह द केमिकल कॉम्पोजिशन अँड इन्फर मायनॉलॉजिकल कॉम्पोजिशन टू फर्दर इन्हान्स आवर अंडरस्टँडिंग ऑफ लुनार सरफेस. म्हणजे चंद्राच्या सरफेसवरती जर का या अशा रिलेटेड गोष्टी असतील तर त्याच्यासाठी APX नावाचं पेलोड आहे, की जे रोवरवरती असेल तर ते हे मोजणार आहे किंवा हे मेजर करणार आहे. याच्यानंतर LIBS लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप, ते कशासाठी आहे, टू डिटरमाइन द इलेमेंटल कॉम्पोजिशन, दॅट इज मॅग्नेशियम आहे, अल्युमिनियम आहे, सिलिका आहे, पोटॅशियम आहे, फेरस आहे, ऑफ लुनार सॉईल अँड रॉक्स अराउंड द लुनार लँडिंग साईट. म्हणजे हे रोवर जिथं लँड करेल तर त्या लँडिंग साईटच्या आसपास हे काही कॉम्पोजिशन, केमिकल कॉम्पोजिशन किंवा केमिकल घटक आढळत आहेत का, हे जर का पाहायचं झालं तर त्याच्यासाठी एक डिव्हाइस असेल, त्याचं नाव आहे LIBS, दॅट इज लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप. ओके, आलं लक्षात. त्याच्यानंतर प्रॉप्युलेशन मॉडेल पेलोड आहे, त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे शेप नावाचं डिव्हाइस असेल. स्पेक्ट्रो पॉलेमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ. आता हे कशासाठी आहे, ॲन एक्सपेरिमेंटल पेलोड टू स्टडी द स्पेक्ट्रोपॉलेमेट्रिक सिग्नेचर्स ऑफ द हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ इन द नियर इन्फ्रारेड वेवलेंथ रेंज. जे इन्फ्रारेडशी रिलेटेड जर का काही गोष्टी असेल तर हा डिव्हाइस तिथं काम करेल. आणि हा कशाचा डिव्हाइस आहे, प्रॉप्युलेशन मॉड्यूल पेलोडचा, हा त्याच्यावरती असणार आहे. पेलोड म्हणजे त्याच्यावरती ते लोड केलेलं असतं, त्याला पेलोड म्हणायचं. आलं लक्षात. तर ही 4-5 डिव्हाइस तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. ही किती आहेत, 3, आणि वरची 3 6 डिव्हाइस तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. याच्यानंतर हे काय दिलं, हे काय एवढं महत्त्वाचं नाही आहे. हे कुठलं चंद्रयान जिओ ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये GTO जाईल. ओके, मल्टी ऑर्बिट आहे बघा. आता हे जे लॉन्च व्हेकल आहे LVM3M4 व्हेकल, त्याच्या वैशिष्ट्य काय आहेत बघा. ह्याचं पेलोड मास आहे 3895 किलोग्राम. ह्याची हाईट जी आहे तर ती 43.5 मीटर आहे. लिफ्ट ऑफ मास जे आहे तर 642 टन आहे. प्रॉप्युलेशन स्टेज जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे इंधन आहे तर त्याच्यामध्ये स्टार्टअप ऑफ मोटर्स 2x ते पहिलं सॉलिड आहे, लिक्विड आहे, क्रिप्टो आहे, आणि पेलोड फेरिंग जे आहे तर 5 मीटर आहे OPLF हे. ओके,
हे जे लॉन्च व्हेकलचे हे कॅरेक्टरिस्टिक आहेत. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, हाईट किती आहे किंवा किती स्टेज आहे, सॉलिड आणि लिक्विड स्टेज आहे, आणि अप्पर स्टेज जे आहे तर ते क्रिप्टो आहे, म्हणजे दोन प्रकारची आहे, हे लक्षात घ्या. समजलं. त्याच्यानंतर पेलोड अकॉमोडेशन, त्याच्यामध्ये काय काय आहे हे काय तुम्हाला विचारलं जाणार नाही, बघून घ्या, हे वाचून घ्या. आणि ही जी PDF आहे तर आपल्या VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मी अपलोड करून देतो, तिथं तुम्ही ती वाचून घ्यायची आहे. बघा आता नॉमिनल फ्लाईट सिक्वेन्स कसा असेल बघा. आता एक मिनटं खालून दाखवतो तुम्हाला. ही आहे इग्निशन, नंतर हे पुढं जाईल, इथून हे सेपरेशन होईल, बर्निंग फेज असेल, LFP सेपरेशन असेल, सेपरेशन नंतर पुढं इग्निशन असेल आणि शट ऑफ, आणि इथं असेल चंद्राचा सरफेस. सॅटेलाईट सेपरेशन होईल, इकडून ते लँडर रोवर काम करायला लागतील आणि ॲक्च्युअल चंद्राच्या सरफेसवरती हे सगळा कार्यक्रम तिथून पुढं सुरू होईल. 2 ठिकाणी सेपरेशन होते, एक सेपरेशन इथं होईल आणि एक सेपरेशन इथं होईल, आणि ॲक्च्युअल शट ऑफ जी शेवटची फेज आहे तर त्या ॲक्च्युअलची सगळी जी बाकीची डिवाइस आहेत ते चंद्राच्या सरफेसवरती लँड होऊन आपलं काम करायला लागतील. आलं लक्षात, समजलं. हां, आता बघा हे जे लॉन्च व्हेकल आहे तर त्याच्यामध्ये कुठं काय काय आहे बघा. हे आहे पहिली एक स्टेज तुम्हाला दिसते, लिक्विड स्टेज आहे. ओके, याच्यानंतर सॉलिड रॉकेट बूस्टर्स आहे, क्रायोजेनिक स्टेज आहे, चंद्रयान, म्हणजे हा एवढा पार्ट महत्त्वाचा आहे बघा. हा व्यवस्थितपणे चंद्रापर्यंत पोहोचायला पाहिजे. चंद्रयान 3 स्पेसक्राफ्ट आहे आणि पेलोड फायरिंग आहे. ओके, लक्षात. हा एवढा पुढचा पार्ट, आणि या पुढच्या पार्टला म्हणजे हे जे आहे ना ते इथं आहे. ओके, या पुढच्या पार्टला चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी इथून खालची सिस्टीम काम करणार आहे. त्याच्यामुळे हा कार्यक्रम काय छोटा नाही, कार्यक्रम मोठा आहे, आणि नक्कीच यावेळेला भारत निर्विवादपणे ह्याच्यामध्ये यशस्वी होणार आहे, नो डाऊट अबाउट दॅट. सर्व भारतीयांकडून इस्रोला हार्दिक शुभेच्छा, आणि लवकरच मे बी हे 14 तारखेला होते. ओके, 14 जुलैला होते, तर 14 जुलैला दुपारी वगैरे लँड करणार आहे. तर आपण हे लाईव्ह दाखवणारच आहे इस्रो. तर हे कसं काम करते बघा. ओके, याची इमेज मी तुम्हाला आपल्या VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा सगळीकडे तुम्हाला पोस्ट करून देतो. आलं लक्षात, समजलं. याच्याबद्दल काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर नवीन मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला सांगा. आणि याशिवाय चंद्रयान मोहिमेचं जे लॉन्चिंग आहे चंद्रयान 3चं तर ते बघायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत लॉन्चिंग वगैरे तुम्ही शेअर करायचं आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.